प्रथमतः या ठिकाणी सर्वांना नमस्कार. संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र 2024-25 साठी इयत्ता 7वीची सामाजिक शास्त्राचा जो उद्या पेपर होणार आहे तो कशा पद्धतीने असणार आहे आणि त्याची जी उत्तरं आहेत ती उत्तरं देखील तुम्ही पाठ करून त्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क त्या ठिकाणी मिळतील. आणि अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका येणार असल्यामुळे तुमच्या मित्रांना देखील नक्कीच ही प्रश्नपत्रिका शेअर करा. चला तर मग लगेचच इयत्ता 7वी सामाजिक शास्त्राची लेखी 50 गुणाची ही प्रश्नपत्रिका आपण पाहूया. प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द भरा. या कंसातील योग्य शब्द रिकाम्या जागामध्ये भरायचा आहे. गुण आहे 4. शिवाजी महाराजांनी बांधलेल्या जलदुर्गापैकी मालवणच्या टिंबटिंब हा सागरी किल्ला आहे. शिवाजी अँड हिज टाइम्स हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? म्हणजे संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? टिंबटिंब येथे छत्रसाल राजाने आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले. ह्या ज्या 4 रिकाम्या जागा आहेत 4 गुणांसाठी आहेत. त्यानंतर नावे लिहा. म्हणजे ही जी प्रश्नपत्रिका आहे अशीच प्रश्नपत्रिका येणार असल्याने हे जे प्रश्न आहेत ते तुम्ही पाठ करूनच जायचे आहे. गोव्याच्या लढाईत पराक्रमाची शर्थ करणारा शाहू महाराजांची नेमणूक केलेला पहिला पेशवा कोण? इंदोरच्या राजकारभाराची सूत्रे सांभाळणाऱ्याला शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय जागृती करणारे. याच्यापैकी फक्त 4 दिलेले आहेत. याच्यापैकी 3च लिहायचे आहेत. योग्य पर्याय निवडा, त्याला गोल करा. त्यानंतर या ठिकाणी योग्य पर्याय निवडा आणि त्याला गोल करा. या 4 दिलेले आहेत त्यापैकी 3च करायचे तुम्हाला सोडवायचे आहेत. व्यवस्थित प्रश्न सर्व पाहून घ्या आणि नंतरच त्या ठिकाणी काय करा, त्याची उत्तरं शोधा आणि परीक्षेला जा. प्रश्न दुसरा आहे, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. राजाराम महाराजांनी जंजीला जाताना स्वराज्य रक्षणाची जबाबदारी कोणावर सोपवली? सरदेशमुखी म्हणजे काय? बादशाहच्या छावणीवर हल्ला करून तंबूवरील सोन्याशी कळस कापून आणणारे कोण होते? खालील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा. फक्त 2 मार्काला प्रश्न आहे. 3 दिलेत त्याच्यातले 2च लिहायचे. मराठ्यांच्या काळात दळणवळणाची कोणती साधने होते? पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव का झाला? संभाजी महाराजांनी आपल्या बुधभूषण या ग्रंथात कशाविषयी विचार मांडले? त्यानंतर पुढील ओक तक्ता पूर्ण करा. शिवरायांची लष्करी व्यवस्थेचा ओक तक्ता तुम्हाला आलेला आहे. त्याच्यामुळे तो जो शिवरायांच्या लष्करी व्यवस्थेचा जो ओक तक्ता आहे तो तुम्ही पूर्ण पाठ करूनच जायचा आहे. म्हणजे हा जो ओक तक्ता आहे तो 2 मार्काला त्या ठिकाणी हे ओक तक्ते आहेत. रिकाम्या जागा कंसातील योग्य शब्द लिहा. हे देखील 3 गुणांसाठी आहे. 6 ते 14 वर्षातील सर्व मुलींना टिंबटिंब शिक्षणाचा मूलभूत हक्क आहे. म्हणजे मुलींना शिक्षण घेण्याचा मूलभूत हक्क आहे 6 ते 14 वयोगटातील मुलींना. संरक्षण दलातील सर्वोच्च कामगिरीसाठी परमवीर चक्र हे सन्मान पदक दिले जाते. टिंबटिंब अभियानाखालील शासनाने स्वच्छतेचे अनेक उपक्रम राबवले. स्वच्छ भारत अभियान. म्हणजे याचे उत्तर देखील मी सांगितलेले आहेत तेच उत्तर आहेत. त्यानंतर खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क का दिले आहेत? त्यानंतर उत्प्रेक्षण म्हणजे काय? मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय? त्यानंतर खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा. कोणताही कायदा सर्वांसाठी सारखाच असतो. सर्व भारतीय नागरिकांना सगळे सण आनंदाने साजरे करता येतात. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छ करणे म्हणजे हे चुकी बरोबर ते लिहायचे आहेत. त्यानंतर पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. समोच्चता रेषा म्हणजे काय? ग्रामीण वस्ती म्हणजे काय? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हा संत्र्याच्या उत्पन्नासाठी प्रसिद्ध आहे? विस्तृत शेती प्रामुख्याने कोणत्या पिकाचे उत्पादन घेतले जाते? त्यानंतर ही रिकाम्या जागा भरा. टिंबटिंब वस्त्या प्रामुख्याने संस्कृतीचे जतन करतात. टिंबटिंब हा दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे. टिंबटिंब हा शेती प्रकारात पीक बदल केला जातो. धार्मिक कारणामुळे टिंबटिंब वस्त्यांची निर्मिती होऊ शकते. त्यानंतर पुढील विधाने चुकी बरोबर लिहा. शेणखत हे सेंद्रिय खत आहे. विश्वदिनाच्या तारखा प्रत्येक वर्षी बदलत असतात. महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर रेगूर मृदा आढळते. चुकी बरोबर ते लिहायचे. त्यानंतर प्रश्न 6वा आहे. 2 नावे लिहा. 2 खते, 2 सेंद्रिय खतांची नावं लिहायची. 2 अंटार्क्टिका प्रदेशात आढळणारे 2 सजीव लिहायचे. शेतीचे प्रकार लिहायचे. मानवी वस्त्यांचे प्रकार लिहायचे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर माहिती लिहा. रेषाकृती वस्त्यांची वैशिष्ट्ये आणि कृषी पर्यटन याच्यापैकी कोणत्याही एका विषयावरती काय करायचं आहे आपल्याला माहिती लिहायची आहे. म्हणजे अशा पद्धतीने इयत्ता 7वीचा जो समाजशास्त्राचा पेपर असणार आहे तो याच पद्धतीचा येणार असल्या कारणाने नक्कीच तुम्ही काय करायचे आहेत, हे जे प्रश्न आहेत ते पाठ करायचे आहेत आणि पाठ करूनच नंतरच पेपर द्यायचा आहे. तुम्हाला नक्कीच चांगले मार्क मिळण्याच्या दृष्टीने ही प्रश्नपत्रिका सरावासाठी अत्यंत उपयुक्त आहे.